तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सुंदर अशा ब्लॉग मध्ये. तर नक्कीच आज ब्लॉग करण्यामागचं कारण म्हणजे आज कुछ तो स्पेशल आहे. कारण यस, स्पेशल असलं कीच आपला ब्लॉग होतो हे खरंय. कारण स्पेशल इन द सेन्स आज भेटणार आहे आम्ही जुने मित्र म्हणजे ज्यावेळी मी नाटक वगैरे करायचो, शूटिंग वगैरे, शॉर्ट फिल्म वगैरे करायचो. सो त्यावेळी जे मित्र माझ्यासोबत असायचे, जर तुम्ही पहिल्यापासून जर फॉलो करत असाल तर तुम्हाला समजेल की काही मित्र माझ्यासोबत असायचे. जुन्या ब्लॉग मध्ये पण त्यांना ऍड केलेलं, म्हणजे आम्ही ब्लॉग सुद्धा बनवला होता. सो आज त्यांच्यासोबत सुंदर असा दिवस स्पेंड करणार आहे. सो चला पटापट आवरतो, आपले माईक वगैरे घ्यायचेत आज. कारण मित्र म्हणले तर कंटेंट वगैरे आहेत, आज रील शूट वगैरे करू. तो चलो आजचा दिवस कसा जातोय हा तुम्ही आमच्यासोबत बघा. मस्तपैकी मित्रांसोबत टाइम स्पेंड करणार आहे. सो आजचा ब्लॉग हा अमेझिंग होणे वाला है. तो चलो बाय बाय. सुंदर असं आवरून घेतलेलं आहे, सुंदर असं. आता पहिले हे जे माईक आहेत ते पटापट जे 4 ठिकाणी चार्जिंगला लावलेले आहेत. हे बघा, इथं एक चार्जिंगला लावलेलं आहे, हे इथं एक, तिथं आपला काय म्हणतात त्याला, जो ट्रान्समीटर असतो तो चार्जिंगला लावलेला आहे. आणि हाताचा बॉक्स. तर मित्रांनो सफरचंद घेतलंय, आपली पाण्याची बॉटल आणि प्रोटीन शेक्स. का 13वा महिना काहीच, अख्खी बॉटल काय राव, शीट. दुष्काळ 13वा महिना झालेला आहे मित्रांनो. तरी म्हणलं सगळा दिवस कसं काय चांगला जाते. हे सगळं पाणी आता सगळं बरं, प्रोटीन आणि ते भिजलं नाहीये. हे आता सफरचंद चांगलेच धुवून निघालेत आता. सफरचंद चांगले धुवून निघाले, करतो क्लीन आणि भेटतो. पण आता असं वरच काढून ठेवलेले, अख्खी पॅन्ट वगैरे भिजली काय. पण चला, बडे बडे देश में छोटी छोटी गोष्ट होती रहती है. एवढ्यात आणि माईक पण होता त्यामुळं जरा भीती वाटली. आता माईक खराब होतोय काय बघू. अख्खी बॅग भिजलेली आहे बघा, की बॅग. चालायचं, चला भेटूया. आलोय आत्ता बिजली नगर मध्ये. मित्राच्या कॉलवर कॉल येतात, कारण मी 10चा टायमिंग दिला होता ना, आत्ता वाजले 11:30. चला भेटूया. मित्र आलेला आहे, कष्ट करतोय तो, जे मी आता मागाशी तुम्हाला दाखवलं. गंभीर विषय झाला. सो चालतंय. ते बॉटल ठेवायचं काम चालू आहे परमेश्वर शेठचं. तिकडे मित्र थांबून बेजार झाले. भरपूर फोन आमच्या परमेश्वरनी पण केला, पण कसं आहे ते चालायचं. चला बाय बाय. कोणत्या पंपावर आलं? शेल हवा आहे भाऊ. हे वाकडची माणसं डेंजर आहेत. आम्ही पुण्यामध्ये फायनली पोहोचलेलो भरपूर दिवसानंतर. हे बघा पुणे सेंट्रो अजून तर काय गर्दी लागलेली नाही. होय परमेश्वर, बरोबर आहे का नाही? यस, अजून गर्दी लागली नाहीये, त्यामुळं भारी वाटतंय. पुण्यामध्ये गर्दी नाही दिसत तिथे. बाय बाय. हो ये नो, पुण्यात आल्या डेंजर साईन भेटायला लागलेले आहेत. काय तो विषय नक्की तुम्ही चेक करा इंस्टाग्रामला वगैरे. हे आहे बालगंधर्व. सगळ्या नाटक करणाऱ्या व्यक्तींसाठी हे बालगंधर्व म्हणजे एक प्रेरणास्थान आहे. मित्रांनो या ठिकाणी श्रीपाद शेठ आलेले आहेत आणि पहिले टेक्निकल काम त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे. आणि आम्ही बसलेलो आहे, कुठे बसले अरे काय जंगली महाराज रोड. हे इथलेच कार्यकर्ते आहे, ह्यो मेन कार्यकर्ता. आता तुम्ही याला रील मध्ये वगैरे ऍड शूट ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल भाऊ, सुट्टी नाही. एवढा फेमस आहे ना इथं. आत्ता बसल्या 4 जण येऊन म्हणले, सर आम्हाला फोटो काढायचा तुमच्यावर. बरोबर आहे का नाही? तर असा विषय गंभीर, मोठा माणूस आहे तो. आता आम्ही इथं बसलो तर आम्हाला लाज वाटते, त्याच्यावर सगळे फोटो काढतात येत. मग आमच्याकडे सगळे बघतात येत की तुम्ही कोण आहे. मग आम्ही म्हणतो मित्र आहे, बॉडीगार्ड यायचे. बरोबर आहे का नाही? आयफोन 17 वाला बॉडीगार्ड घेऊन फिरतोय. आयफोन 17 चालायचं, ते गरीबाकडे असतंय. गरीबाचं आता काय तेवढं. पण ह्या मोठा माणूस आहे हो. ती गाडी कोणती घेऊन आला माहिती का तुम्हाला? कोणती गाडी घेऊन आला?
कुठे गेली रे? दिसत नाही ती त्याची. ते हेलिपॅड वर त्यांनी हे केलंय त्याची गाडी पार्क केलंय. दिसत नाही ना ती त्याची गाडी. जी दिसत नाही ती त्याची गाडी आहे. होय श्रीपाद नाराज झालाय तो. एवढी स्तुती करतोय आम्ही तर तो म्हणतोय एवढी स्तुती करू नका म्हणून. बरोबर आहे का? चलो अजून नको वाजू. इथं श्रीपाद बसलाय कळत नाही का रे? हा तर अजून एक मित्र यायचं राहिलेलं आहे प्रफुल. तर भेटू आपण. बाय बाय. तर मित्रांनो सगळे मित्र आलेले आहेत आता आणि आता प्लॅनिंग चालू आहे. प्लॅनिंग चालू आहे. तर कोणती रील शूट या भाऊकडे अख्खी डायरी आहे लिहिलेली श्रीपादकडं कंटेंटची. पण कसं आहे ते कंटेंट तरी बाहेर काढला की डायरेक्ट आम्ही फेमस होणार आहे ना. त्यामुळे तो विचार करतोय ह्यांना फेमस करायचं का नाही. त्याच्यामुळे तो जरा डिस्कशन चाललंय त्याचं. सो बघू आता कुठं शूट करायचं काय शूट करायचं. आम्ही तिथंच आहे बालगंधर्व रंगमंदिर शूट. बघू आता. प्रफुल शेठ पण आलेले आहेत. चलो बाय बाय. तर मित्रांनो फायनली एका रीलचं शूट झालेलं आहे. थोडीशी कॉमेडी ट्रेंडिंग विषयावर. तर भरपूर असा वेळ जातो शूट काढायला. पण आमचे सगळे प्लेयर्स एकदम खतरनाक आहेत. बघू आता पुढचं काय नियोजन. पुढचा कंटेंट जर सुचला असेल तर तो पण शूट करू. बाय बाय. दाखव स्टेप्स गणपतीच्या तर मित्रांनो बऱ्यापैकी 2 शूट झालेले आहेत. या परमेश्वरनी डान्स करायला लावलाय. डान्स आता ती डान्सची व्हिडिओ बघून माझे मित्रमंडळ माझं जे वर्कआउटचा एन्व्हायरमेंट आहे ते म्हणतील अरे तेजस हो गया क्या तेरे को इतना डांस बिन्स कर रहा है सिर्फ इसके वजह से मेरे को अभी डान्स करना पडा. जमत तर काही नव्हतं त्यामुळं आता ह्याने पण ब्लॉगिंग चालू केली. अरे बाबा काही खरं नाही आता काही खरं नाही. त्यामुळं अजून एक रील शूट आहे. 2 रील शूट झालेले आहेत आणि आता अजून एक कंटेंट आठवलाय. त्यामुळं बघू काही साख्या होत आहे. बरोबर आहे की नाही. सगळे बघा कसे जमलेले आहेत. खाल्लं नाही पिल्लं नाही काय नाही. आता सुट्टी नाही. इंस्टाग्रामवर फक्त या चौघांचाच राडा आहे. सुट्टी नाही. बाय बाय. मीच फक्त करू शकतो. मित्रांनो या ठिकाणी चाललंय भेळ खाणं. मस्त पैकी या वातावरणात हे भेळ खातात आहेत. आणि माझं जे सफरचंदन ते तिकडे पार्किंग मध्ये आहे. सो भेटूया तिकडं. तर मित्रांनो आमची तोंड बघा. अरे यांचं काय चाललंय मेन पुण्यामध्ये. येडे झालेत सगळे. भूक एवढी घाण लागली. आता गाडी जवळ गेल्या सफरचंद खातो मस्त पैकी. बाय बाय. हिमस आहे तू हो ना बा. तुला नाही बोल कसे. चलो बाय बाय. सांगतो ना.